बेटा स्टॅटिस्टिक्सचे PYQs बघूया आपण. पहिला क्वेश्चन काय बघा, फाइंड द क्लास मार्क ऑफ क्लास 6 to 10. क्लास मार्क म्हणजे काय, डेटा एका रेंजमध्ये दिलेला असतो, त्याची मधली व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो. त्याची काय करतो, मधली व्हॅल्यू फाइंड आउट करतो. त्या मधल्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणतो, क्लास मार्क. कसं कॅल्क्युलेट करायची मधली व्हॅल्यू, लोअर लिमिट प्लस अपर लिमिट डिवायडेड बाय 2, बरोबर का. 6 + 10 किती होते, 6 + 10 डिवायडेड बाय 2 8 येते बघा क्लास मार्क. येते का लक्षात. सेकंड क्वेश्चन, इफ समेशन FIDI इज इक्वल टू 108 समेशन FI इक्वल टू 100 फाइंड D बार. म्हणजे मीन डेविएशन आहे. काय आहे मीन डेविएशन. बेटा मीन डेविएशन कसा कॅल्क्युलेट करायचा, समेशन FIDI अपॉन समेशन FI. याला समेशन FI म्हणा किंवा N म्हणा. याची व्हॅल्यू दिली बघा, किती दिली व्हॅल्यू, समेशन FIDI किती दिलेलं आहे 108, समेशन FI किती दिलंय 100. ठीक आहे. तर 2 0 खाली 2 0 आहेत, तर 2 डिजिट नंतर ना डेसिमल पॉईंट द्यायचा. आन्सर काय येणार आहे 1.08 येणार. ठीक. फाइंड द मीडियन ऑफ द स्कोर्स. आता हे बेटा मीडियनचा फॉर्म्युला किंवा मोडचा फॉर्म्युला कधी वापरायचा, जर तुम्हाला डेटा क्लासमध्ये दिला असेल, रेंजमध्ये जर दिला असेल 2 to 10 किंवा 1 to 10 11 to 20 असा जर डेटा दिला असेल तर तो फॉर्म्युला वापरायचा. पण असा जर डेटा दिला असेल, याचा मीडियन जर कॅल्क्युलेट करायला सांगितलं, तर त्या डेटाला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायची, मधलीची व्हॅल्यू असते तीच मीडियन असते. याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावतो. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, वाढत्या क्रमामध्ये लावतो. सर्वात छोटी व्हॅल्यू कुठली आहे याच्यातली सर्वात छोटी व्हॅल्यू कुठली आहे, 7. त्याच्यापेक्षा मोठी 5 सर्वात छोटी व्हॅल्यू 5, त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू 7, त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू 8, त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू 9, त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू 10 पेक्षा काय मोठा आहे का नाही. परत एकदा कन्फर्म करायचं, इथं 5 नंबर लिहिलो, तिथं पण 5 असेल, बरोबर का. आता 5 जर असतील तर मीडियन मधली व्हॅल्यू असते, बरोबर का. त्याचा फॉर्म्युला काय बघा, n+1/2, बरोबर का. n+1/2, n म्हणजे काय, नंबर ऑफ टर्म्स. किती नंबर ऑफ टर्म्स आहेत, 5 नंबर ऑफ टर्म्स आहेत, बरोबर का. 5 + 1 6 डिवायडेड बाय 2 इज 3. तर थर्ड टर्म तुमचं काय असणार आहे, थर्ड टर्म काय असणार आहे, मीडियन असणार आहे. तिसरा टर्म कोण आहे, असेंडिंग ऑर्डर मध्ये लावल्यानंतर ना, वाढत्या क्रमामध्ये लावल्यानंतर तिसरा जो टर्म आहे तो तुमचा कोण असणार आहे, मीडियन, बरोबर. त्याच्यानंतर ना फाइंड द मीडियन, परत एकदा तेच करायचं, असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं. इथे किती टर्म्स आहेत सांगा बघू, हे बेटा किती टर्म आहेत, 1 2 3 4 5 6 7, परत 7च आहे बघा. तर n+1 डिवायडेड बाय 2 किती, a डिवायडेड बाय 2 म्हणजे फोर्थ टर्म असणार आहे. असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं. सर्वात छोटी व्हॅल्यू कुठली आहे, सर्वात छोटी व्हॅल्यू कुठली आहे याच्यामध्ये, सर्वात छोटी व्हॅल्यू 63. पहिली व्हॅल्यू ती झाली का, 54. पहिली व्हॅल्यू ही झाली, दुसरी व्हॅल्यू 63, तिसरी व्हॅल्यू 66, चौथी व्हॅल्यू कोण आहे 72. तर 72 तुमचा मीडियन असणार, बरोबर. 72 मीडियन. तर 1 मार्काची क्वेश्चन अशी होती. 2 मार्काचा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बघा, द मंथली एक्सपेंडिचर ऑफ फॅमिली ऑन डिफरंट आयटम्स इज शोन इन द फॉलोइंग. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू कॅल्क्युलेट द रिलेटेड सेंट्रल अँगल. हे बेटा सेंट्रल अँगलचा एकच फॉर्म्युला आहे. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय, सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय, व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ठीक आहे. हे बघा त्या पुढचा सेंट्रल अँगल फाइंड आउट करायचं की नाही, व्हॅल्यू काय 40, टोटल व्हॅल्यू किती येते, टोटल पण दिलेलं 100. 40 डिवायडेड बाय 100 इंटू 360, 40 डिवायडेड बाय 100 इंटू 360 करून दाखव. 40 डिवायडेड बाय 100 इंटू 360. हे बेटा काय होईल बघा, वरचा हा 0 हा 0 कॅन्सल, वरचा 0 खालचा 0 कॅन्सल. 36 4 चा 6 4 चा 24, 3 4 चा 12 + 2 40, 144. इथे किती 140. असे सगळे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. येते का लक्षात, सगळे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू प्रिपेअर अ टेबल शोइंग कोऑर्डिनेट्स विच आर नेसेसरी टू ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जर ड्रॉ करायचं असेल, हे बेटा क्लास मार्कची एक व्हॅल्यू लागते आणि फ्रिक्वेन्सीची एक व्हॅल्यू लागते. तुमचा एक्स कोऑर्डिनेट काय असतो, क्लास मार्क, आणि वाय कोऑर्डिनेट काय असतो, फ्रिक्वेन्सी, बरोबर का. क्लास दिलेला आहे, क्लास मार्क किती आहे, क्लास मार्क कसं कॅल्क्युलेट करायचं, अपर लिमिट लोअर लिमिट प्लस अपर लिमिट डिवायडेड बाय 2. 18 + 19 डिवायडेड बाय 2 केल्यावर काय येणार, याची मधली व्हॅल्यू येणार 18.5. या दोघांचं एडिशन डिवायडेड बाय 2, 20 + 19 किती होतं 39. 39 ला डिवाइड बाय 2 केल्यानंतर किती आहे 19.5. क्लास मार्क सगळे कॅल्क्युलेट करायचं. इथला क्लास मार्क येईल 20 + 21 41, 41 डिवायडेड बाय 2 20.5. इथं लक्षात येतं बघा 18.5 19.5, मग इथं काय 20.5. हे बेटा तुझ्या मागे हे हबीब, तुला लक्ष द्यायचं असेल तर बस बेटा, या टायमाला मस्करी नाही चालणार. किती दिवस उरले, हा आता मस्करी केली तर तुमची मस्करी होईल बघा. लोक असतील तुमच्या हसण्यासारखं काय, माझ्यावरती हसायचं तर माझा एक फोटो काढून देतो तुम्हाला, हसत बसा घरी बघून. हसण्याची वेळ नाही आता, हे रोजच बघायला लागलो तुझं, अभ्यासात काय सिरियस नाही. हे बेटा 19.5 नंतर काय यायला पाहिजे, 18.5 19.5, पुढचा काय यायला पाहिजे व्हॅल्यू 20.5. 18 19 19 20 20 21 पुढे काय यायला पाहिजे, काय यायला पाहिजे पुढे 21 22 यायला पाहिजे, बरोबर का. आता हे जे कोऑर्डिनेट्स आहेत, पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत, हा एक्स कोऑर्डिनेट असतो, हा वाय कोऑर्डिनेट असतो. 18.5 4 लिहायचं, 19.5 इथे काय यायला लागले, फ्रिक्वेन्सी काय येणार बेटा इकडे 30, इकडे 13 दिलेलं तर बघा, ही 13 इकडे द्यायची व्हॅल्यू, बरोबर का.
हे दोन्ही कॉर्डिनेट इथे दिलेले 20.5 इकडे येणार आहे. हे बेटा इथं काय येईल 2021 त्याच्यानंतर काय आलं पाहिजे बघा इथं ट्रेन 20-21 तर 21-22 येणार इकडे. येते का लक्षात? फक्त रिकाम्या जागा भरायच्या. The following table shows the daily supply of electricity to different places in the town. To show the information by pie diagram measure of central angles of sectors are to be decided. Complete the following activity. Activity complete करायची. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360 बरोबर का. व्हॅल्यू 4 आहे टोटल व्हॅल्यू 30 आहे 4 डिवायडेड बाय 30 इंटू 360. इकडे काय येईल सांगा व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू 12 डिवायडेड बाय 30 12 डिवायडेड बाय 30 इंटू 360. येते का लक्षात? इकडे काय येईल हे बेटा इकडे काय 6 डिवायडेड बाय 30 इंटू 360 तर 31 जा 30 कितीचा जाईल 36 6 6 जा 36 इथे अँगल काय आला पाहिजे 36 बरोबर का. 8 डिवायडेड बाय 30 इंटू 360 परत 31 जा 36 जा बरोबर का. सॉरी 30 कितीचा काय तर चुकलं का 3 1 जा सॉरी 12 जा एक सेकंड काय ते 3 1 जा 3 2 जा बरोबर का 12 जा तर 12 6 जा किती येईल बेटा 12 6 जा 2 6 जा 12 1 6 जा 6 + 1 7 72 डिग्री बरोबर 72 डिग्री. इकडे पण तसंच कॅल्क्युलेट करायचं 8 डिवायडेड बाय 30 इंटू 360 31 जा 30 12 जा 12 8 जा 12 8 जा ठीक आहे. 2 मार्काचे क्वेश्चन बघा कोण आहे बेटा कोणी आलं ठीक आहे. 2 मार्काचे क्वेश्चन बघा समेशन एफ आय डी आहे समेशन एफ आय ए देन फाईन मीन ॲज्युम द मीन मेथडने मीन कसा कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला लक्षात आहेत का. एकूण 5 ते 6 फॉर्म्युले आहेत मीनचे 3 फॉर्म्युले आहेत मीडियनचा एक फॉर्म्युला आहे मोडचा एक फॉर्म्युला आहे सेंट्रल अँगलचा एक फॉर्म्युला 6 फॉर्म्युले आहेत. मीनचा फॉर्म्युला ॲज्युम द मीन मेथडने काय आहे ॲज्युम द मीन काय ॲज्युम द मीन प्लस मीन डेव्हिएशन असा आहे का फॉर्म्युला. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आपल्याला फाइंड मीन एक्स बार कॅल्क्युलेट करायचा तो एक्स बार कसा मिळेल ॲज्युम द मीन दिलाय का 2000 प्लस हा मीन डेव्हिएशन कसा कॅल्क्युलेट करायचा मीन डेव्हिएशनचा पण एक फॉर्म्युला आहे मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय समेशन एफ आय डी आय अपॉन समेशन एफ आय याला समेशन एफ आय म्हणा किंवा एन म्हणा हे दिलेत का व्हॅल्यूज समेशन एफ आय डी आय दिलाय बघा किती दिलाय 10,000 समेशन एफ आय किती दिलाय 100 खालचे 2 0 वरचे 2 0 कॅन्सल होतील 100 लिहावे ही व्हॅल्यू किती येते 100 2000 मध्ये 100 ऍड केले तर किती येते 2100 बरोबर ना 2100 येते बरोबर मागच्याच वर्षी विचारलं बरोबर. The following table shows the number of students and time they utilized daily for their studies. Find the mean time spent by the students for their studies. हा पूर्ण टेबल दिलेला आहे बेटा म्हणजे 90% काम करून दिलेलं आहे. फॉर्म्युला आपल्याला फक्त माहिती असायला पाहिजे मीन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय एक्स आय डायरेक्ट मेथड ही कुठली मेथड आहे डायरेक्ट मेथडने मीन कसा कॅल्क्युलेट करायचा समेशन एफ आय एक्स आय अपॉन समेशन एफ आय हे 2 व्हॅल्यूज लागायचे हे 2 व्हॅल्यूज कसे मिळतील या सगळ्यांचं एडिशन केलं तर समेशन एफ आय एक्स आय सगळ्यांचे एडिशन करू 8 + 42 50 50 + 90 140 140 + 70 210 210 + 90 300 तर समेशन एफ आय एक्स आय किती आहे समेशन एफ आय किती आहे हे किती होत आहे 10 20 30 38 38 आणि 4 42 50 60 60 आहे का बरोबर आहे का बेटा काय चुकलं बघा 6 1 6 5 बरोबर का मीन किती येते 5 येते का 5 येते का लक्षात एवढ्याला 2 मार्क आहे हा फॉर्म्युला वापरण्याचा. द अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट ऑफ फॅमिली आर शोन इन द फॉलोइंग पाय डायग्राम आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन हे बेटा पाय डायग्रामवरती 2 प्रकारचे प्रश्न विचारतात पण लोक पाय डायग्राम दिलेला असतो त्याच्यावरनं व्हॅल्यूज विचारतात आणि पाय डायग्राम ड्रॉ करायला सांगतात ठीक आहे. आता पाय डायग्राम दिलेला आहे ह्याच्यावरनं व्हॅल्यूज विचारले कोणाची व्हॅल्यू विचारली पहिली व्हॅल्यू काय विचारली इफ द इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स हा बघा हा शेअर आहे शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट कितीची आहे 2000 हा जो सेक्टर आहे बेटा पाय डायग्रामवरचा हा जो भाग आहे 60 डिग्रीचा जो भाग आहे तो एवढ्या व्हॅल्यूला रिप्रेझेंट करतोय 60 डिग्री 2000 ला रिप्रेझेंट करते फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट ही टोटल इन्व्हेस्टमेंट किती विचारलंय एकच फॉर्म्युला आहे पाय डायग्रामच्या रिलेटेड एकच फॉर्म्युला सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय सांगा भाऊ सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला आहे का पाठ व्हॅल्यू अपॉन टोटल व्हॅल्यू इंटू 360 इंटू 360 ठीक आहे हे बेटा शेअर्सच्या रिलेटेड सेंट्रल अँगल किती आहे शेअर्सचा सेंट्रल अँगल किती आहे हा अँगल किती आहे 60 डिग्री सॉरी इथं लिहायचं सेंट्रल अँगल कुठे लिहायचं इथं सेंट्रल अँगल 60 डिग्री त्याच्यानंतर ना शेअर्सला रिप्रेझेंट करणारी व्हॅल्यू किती आहे 2000 टोटल व्हॅल्यू माहिती नाही बघा टोटल व्हॅल्यूला एक्स म्हणतो इंटू 360 या एक्सची व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानं भेटेल एक्सची व्हॅल्यू हा एक्स इकडे गेला हा 2000 आणि हा 60 आणि हा 360 हे 1 जा हे 6 जा 2 6 जा 12 12,000 येते का टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 12,000 आहे का टोटल इन्व्हेस्टमेंट 12,000 एकच फॉर्म्युला लागायचं
बरोबर का. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, हाऊ मच अमाऊंट इज इन्व्हेस्टेड इन पोस्ट. पोस्टमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केलेले. तर ह्याचा वापर करायचा. टोटल इन्व्हेस्टमेंट आता किती आहे, 12,000. ही व्हॅल्यू लागायची बघा पुढच्या प्रश्नासाठी. ए बेटा, पोस्टचा सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय, सेंट्रल अँगल व्हॅल्यू अपॉन टोटल व्हॅल्यू इंटू 360. ठीक आहे. सेंट्रल अँगल किती आहे पोस्टचाच विचारलं ना. पोस्टमध्ये हे बेटा पोस्टचा जो सेक्टर आहे त्याचा सेंट्रल अँगल किती आहे, 30 डिग्री. व्हॅल्यू तर विचारली आपल्याला, हाऊ मच अमाऊंट इज इन्व्हेस्टेड इन पोस्ट हे विचारले आपल्याला, ह्याला वाय म्हणूया. टोटल व्हॅल्यू मागच्या क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेट केलं बघा. टोटल व्हॅल्यू किती आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 12,000. तर हा 12,000 हे 360. वायची व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर भेटे. हा 12,000 इकडेच आहे, 30 इंटू 12,000 डिवायडेड बाय 360. वरचा एक 0 खालचा एक 0. त्याच्यानंतर 12,1,000चा 12,100चा आणि 12,3चा 3,1 3,10चा. तर बायची व्हॅल्यू किती येते, 1,000. पोस्टमध्ये किती रुपये इन्व्हेस्ट केलेले, आलं का बरोबर, 1,000 रुपये इन्व्हेस्ट केले. फॉर्म्युला कुठला लागायचा, एकच फॉर्म्युला लागायचा. येते का लक्षात, फुकटचे मार्क आहेत, व्हॅल्यू सगळे प्रश्नात असणार आहेत. बेटा, द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ आवर्स दे वर्क इन सॉफ्टवेअर कंपनी. प्रिपेअर लेस दॅन टाइप अपर लिमिट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. बेटा, अपर लिमिट काय म्हणलं, अपर लिमिट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तर आहे. पुढे काय करायचं, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची. कुठला टाइप म्हणलाय, लेस दॅन अपर लिमिट. लेस दॅन म्हणजे काय, लोएस्ट व्हॅल्यू वरती येते. लोएस्ट व्हॅल्यू कुठे येते, वरती येते. हा 150 तसाच. सेकंड क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती येते, पहिल्या दोन फ्रिक्वेन्सीजचा एडिशन 150 प्लस 500 किती येते, 650. या तिघांचं एडिशन इकडे द्यायचं, या चौघांचं एडिशन इकडे द्यायचं. करताना कसं करायचं, हे बेटा हा 150 तसाच, या 150 मध्ये पुढची व्हॅल्यू ऍड करायची. 150 प्लस 500 650 करायचं. 650 प्लस 300 950. 950 प्लस 50 असं करायचं. ही पहिली व्हॅल्यू तशीच, पहिली व्हॅल्यू अशीच. त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू लिहिण्यासाठी काय करायचं, याचा आणि याचा एडिशन करायचं, इकडे लिहायचं. याचा आणि याचा एडिशन करायचं, इकडे लिहायचं. बरोबर. हा टेबल फक्त तयार करायचं. एवढंच विचारलं का, एवढंच विचार. फाइंड द मीन ऑफ द गिवन व्हॅल्यूज. दिलेल्या व्हॅल्यूचा मीन कॅल्क्युलेट करायचा. हे बेटा, ॲज्युम द मीन कॅल्क्युलेट करायचा, स्टेप डेव्हिएशन कॅल्क्युलेट करायचा का डायरेक्ट मीन कॅल्क्युलेट करायचं. मीन कुठल्या पद्धतीने कॅल्क्युलेट करणार, जे दिलेलं आहे त्याच्यावरच कळतंय. समेशन एफ आय एक्स आहे, बरोबर. एफ आय एक्स आय म्हणा किंवा एक्स आय एफ आय म्हणा, हे दिलेलं आहे याच्यावरच कळायला पाहिजे तुम्हाला की डायरेक्ट मीन विचारलेलं आहे. बरोबर. खाली जो समेशन एफ आय असतो त्यालाच एन पण म्हणतात, त्यालाच काय म्हणतात, एन म्हणतात. हे बेटा, समेशन एफ आय एक्स आय किती आहे, 1265 आणि एन किती दिलेलं आहे, 50. ठीक आहे. हे बेटा, आता बघा कितीच्या टेबलमध्ये जाते, 5च्या टेबलमध्ये जाते. बरोबर का. 5 10चा 5 कितीचा, 5 2चा 5 5चा 25 आणि 5 3चा. बरोबर का. आणि हे किती येतं, 25.3. 25.3 आलं बघा. येते का लक्षात. या दिलेल्या डेटावरनं कळायला पाहिजे की कुठल्या मेथडने कॅल्क्युलेट करायचं, मीन डायरेक्ट मेथडने कॅल्क्युलेट करायचं. ॲज्युम्ड मीन मेथडने कॅल्क्युलेट करायचं असलं असतं, ॲज्युम्ड मीनची व्हॅल्यू दिली असती तीन. बरोबर का. आणि मीन डेव्हिएशन पण दिलं असतं. ठीक आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग टेबल अँड फाइंड मीन कॅल्क्युलेट करायचं. हा कुठला मेथड आहे सांगा बघू. हा पूर्ण टेबल दिलेला आहे तुम्हाला. डायरेक्ट मेथड आहे, ॲज्युम्ड मीन मेथड आहे का स्टेप डेव्हिएशन मेथड. हे डेव्हिएशनची व्हॅल्यूज आहेत, हे ॲज्युम्ड मीन आहे. बरोबर का. ए बेटा, ॲज्युम्ड मीन कसा कॅल्क्युलेट करायचा, मीन बाय ॲज्युम्ड मीन मेथड. ॲज्युम्ड मीन प्लस मीन डेव्हिएशन. हा मीन डेव्हिएशन कसा कॅल्क्युलेट करायचा, समेशन एफ आय डी आय अपॉन समेशन एफ आय. हे दोन व्हॅल्यूज कुठून भेटतील, समेशन एफ आय डी आय. एफ आय डी आय तर आहे ते पण दिलेलं आहे बघा, ऍड पण करायची गरज नाही, दिलेलं ऑलरेडी. 320 भागिले समेशन एफ आय किती आहे, 50. हा 0 कॅन्सल. 5 6 0.4 6.4 येतं. काय, मीन डेव्हिएशन. त्याच्यानंतर एक्स बार कसा कॅल्क्युलेट करायचा, ॲज्युम्ड मीन प्लस मीन डेव्हिएशन. ॲज्युम्ड मीन पण दाखवलेलं दिलेलं बघा किती आहे, ॲज्युम्ड मीन किती आहे, 300. एची व्हॅल्यू 300, त्याच्यामध्ये 6.4 ऍड करायचं. 306.4 एवढा आहे का, 306.4. येते का लक्षात. The following table shows causes of noise pollution. Find the measure of central angle for each to draw pi diagram. To draw pi diagram. ड्रॉ करा म्हणलंय का, हे बेटा अँड ड्रॉ पाय डायग्राम म्हणलंय का. काय कॅल्क्युलेट करायचं फक्त आपल्याला, सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला माहिती, व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली नाही, टोटल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकते. बरोबर का. हे बेटा, हे पर्सेंटेज मध्ये व्हॅल्यूज दिले, टोटल पर्सेंटेज किती असणार आहे, 100% असणार आहे. बरोबर का. तर व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. बरोबर का. व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू, टोटल पर्सेंटेज 100च असणार आहे. 10 डिवायडेड बाय 100 इंटू 360. बरोबर, 36 डिग्री. सगळे सेंट्रल अँगल कॅल्क्युलेट करायचे.
त्याच्यानंतर ना मोड कॅल्क्युलेट करायचं आहे. मोडसाठी टेबल पण दिलेलं नाही, डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेले आहे बेटा, डायरेक्ट व्हॅल्यूज दिले. मोड कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला आहे बघा, एल प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0 अपॉन 2 टाइम्स F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. हा फॉर्म्युला पाठ करायचा. एल म्हणजे काय, लोअर लिमिट असो, पण ते रेफर करायची वेळच नाही, टेबल रेफर करून ही व्हॅल्यू शोधायची गरजच नाही, डायरेक्टली दिलेले. लोअर लिमिट दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास दिलेलं आहे F1, फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लासच्या वरची व्हॅल्यू म्हणजे क्लास प्रिव्हियस टू मॉडेल क्लास त्याच्या वरचा फ्रिक्वेन्सी, बरोबर 58. F1च्या खालची व्हॅल्यू, पुढची व्हॅल्यू F2. H म्हणजे काय आहे, डिफरन्स आहे, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट, बरोबर. H ची व्हॅल्यू मिळते. सगळे व्हॅल्यूज टाकल्यानंतर हे सॉल्व्ह करता येते का, सॉल्व्ह करता येते का, या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, हे सबस्ट्रॅक्शन करता येते, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे, आन्सर फाइंड आउट करायचं. परत तेच बघा, तशाच टाईपचं क्वेश्चन कधी कधी विचारले, हा मार्च 20 ला, जुलै 19 ला, सेम टाईपचं क्वेश्चन, सगळे व्हॅल्यूज दिलेत, मोड कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यानंतर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज द क्लासिफिकेशन of the numbers of vehicles and the volume of petrol filled in them. To find the mode of the volume of petrol filled, complete the following activity. Activity complete करायची. काय विचारलं बघा ऍक्टिव्हिटी मध्ये, हे बेटा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ व्हेकल्स टू फाइंड द मोड. मोड कॅल्क्युलेट करण्यासाठी मोडचा फॉर्म्युला आता पाठ झाला का, 2 क्वेश्चन सॉल्व्ह केलं बघा, सांगा बघू मोडचा फॉर्म्युला. मोडचा फॉर्म्युला इकडे बघा, इथे काय आहे, इथे एल असायला पाहिजे, बरोबर का. मॉडेल क्लास कुठली असते, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तोच मॉडेल क्लास. हे बेटा फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आहे, फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आहे, 40 आहे बघा, हा मॉडेल क्लास असणार आहे, बरोबर का. मॉडेल क्लासमध्ये लोअर लिमिट काय, एल काय आहे 3.5, बरोबर का. इथं 3.5 टाकायचं, बरोबर 3.5 टाकायचं. इथं काय आहे F1 F0, इथे काय F2 आहे, सगळे व्हॅल्यूज टाकायचे. एच किती असतो, हे बेटा 6.5 मायनस 3.5 करायचं, 6.5 मधून 3.5 गेले तर किती राहतात, 3, एवढं द्यायचं. हे पण दिलेलं सगळं. कंप्लीट अँड राईट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय, व्हॅल्यू डिवाइडेड बाय टोटल व्हॅल्यू, 80 डिवाइडेड बाय 200 इंटू 360 असणार. कॅल्क्युलेट करून इकडे द्यायचं, ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. 3 मार्काचे प्रश्न बघा. इन द फॉलोइंग टेबल द इयरली इन्व्हेस्टमेंट मेड बाय 210 फॅमिलीज इज गिवन. फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन ड्रॉ हिस्टोग्राम. हिस्टोग्राम ड्रॉ करायचं असू द्या किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचं असू द्या. एक्स ऍक्सिस वरती काय दाखवायचा, क्लास, वाय ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी, बरोबर का. क्लास दिलेला कंटिन्युअस आहे का बघा फक्त, आहे का कंटिन्युअस, अपर लिमिट लोअर लिमिट सेम आहे, अपर लिमिट लोअर लिमिट सेम आहे, कंटिन्युअस क्लास आहे, काय चेंजेस करायची गरज नाही. हे क्लास एक्स ऍक्सिस वरती दाखवायचं, वाय ऍक्सिस वरती काय दाखवायचं, फ्रिक्वेन्सी, बरोबर. एक्स ऍक्सिस वरती आता पहिली क्लास जी आहे 10-20 आहे, तर इथनंच चालू करतो, 0 10 20, त्याच्यानंतर कुठपर्यंत 60 पर्यंत, 30 40 50 60, पाहिजे तर एक व्हॅल्यू जास्त घ्या 70. वाय ऍक्सिस वरती नंबर ऑफ फॅमिलीज मॅक्झिमम किती आहे 60, 5 घेतलं तरी चालेल, 5 घेतलं तरी चालेल, खूप मोठं होईल, 5 घेतलं तरी चालेल, 5 किंवा 10 घ्या, ठीक आहे 10 घेऊ का. यांनी काय केलंय, 5 घेतलं बघा, तर 5 10 15 20 25 30 35 40 45 50 55 आणि 60. हे काय, हे व्हॅल्यूज कशाचे आहेत, नंबर ऑफ फॅमिलीज लिहायचं, नंबर ऑफ फॅमिलीज. हे व्हॅल्यूज कशाचे आहेत, इन्व्हेस्टमेंट इन रुपीज, इन्व्हेस्टमेंट इन काय 1000 रुपीज. जे स्केल वापरली ती द्यायची. एक्स ऍक्सिस वरती काय स्केल वापरली, एक्स ऍक्सिस वरती स्केल काय वापरली, 1 सेंटीमीटर म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा 1 सेंटीमीटर म्हणजे काय 10,000 रुपये, किती आहे 10,000 रुपये. आणि वाय ऍक्सिस वरचा डिटेल मध्ये लिहायचा, 1 सेंटीमीटर काय आहे, वाय ऍक्सिस वरचा 1 सेंटीमीटर म्हणजे काय 5 फॅमिलीज. हे बेटा हे जे क्लास आहे 10-20, नंबर ऑफ फॅमिलीज किती आहेत 30, 10-20 फॅमिलीज किती आहेत, नंबर ऑफ फॅमिलीज 30, 20-30 नंबर ऑफ फॅमिलीज किती आहेत 50. इकडे त्याच्यानंतर ना 60, असं 60, त्याच्यानंतर ना 55, त्याच्यानंतर ना 50, ठीक आहे, जे काय तसे असं, ठीक आहे, असा हिस्टोग्राम ड्रॉ करायचा, ठीक आहे, एवढा ड्रॉ करायचं 3 मार्क नाही, सगळा डेटा दिलेला आहे, बरोबर, डायरेक्ट हिस्टोग्राम ड्रॉ करायचा. द फॉलोइंग पाय डायग्राम शोज पर्सेंटेज ऑफ पर्सन अकॉर्डिंग टू ब्लड ग्रुप इन द ब्लड ग्रुप चेकिंग कॅम्प, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. याच्यावरती प्रश्न विचारलेला, प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एकच फॉर्म्युला आपल्याकडे, सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय, व्हॅल्यू अपॉन टोटल व्हॅल्यू इंटू 360. बघूया काय प्रश्न विचारले. फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर ईच ब्लड ग्रुप, प्रत्येकाचा सेंट्रल अँगल फाइंड आउट करायचा. 45 डिवाइडेड बाय 100 इंटू 360, 45 पहिला कोण आहे, ते 20 घेतलं तिने, 20 डिवाइडेड बाय 100 इंटू 360, 20 डिवाइडेड बाय 100 इंटू 360, सगळ्यांचा सेंट्रल अँगल फाइंड आउट करायचा. पुढे काय विचारलं, फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन इफ देर आर 600 पर्सन ऑफ ब्लड ग्रुप बी. हे बेटा 30%
हा 30% किती डिग्रीला रिप्रेझेंट करतो? सेंट्रल अँगल किती आहे ब्लड ग्रुप बीचा? 108. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय? सेंट्रल अँगल व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. सांगा बघू, हे आपला पॅटर्न माहिती तुम्हाला. काय विचारलंय तुम्हाला? फाइंड द टोटल पर्सन फाइंड आउट करायचे. टोटल पर्सन फाइंड आउट करायचे, याला म्हणतो. बरोबर का? सेंट्रल अँगल किती आहे हे बेटा? सेंट्रल अँगल किती आहे? 108. बरोबर ना? आणि पर्सन्स किती आहेत ब्लड ग्रुप बी चे? 6. बरोबर इंटू 360. बरोबर. एक्सची व्हॅल्यू कशी मिळेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 108 हा 360 किती येईल बेटा? 254 चा 2 कितीचा? 180 चा 6 9 चा 600 चा 9 1 चा 920 चा. तर हे किती येते? 2000 येते बघा. 2000 लोक आहेत का? 2000 लोक आहेत. येते का लक्षात? फॉर्म्युला एकच आहे. दुसरा फॉर्म्युला आहे का? In general store, the price of different articles and its demand is shown in the following frequency distribution table. Find the median of prices. हे बेटा काय फाइंड आउट करायचंय? मीडियन. मीडियनचा फॉर्म्युला लक्षात आहे का? मीडियनचा फॉर्म्युला. हे बेटा मीडियनचा हा फॉर्म्युला आहे. मीडियन कॅल्क्युलेट करण्यासाठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लागते. ह्याच्या पुढे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. 140 तसाच. या 140 मध्ये 100 ऍड केल्यावर किती येते? 240 मध्ये 80 ऍड केल्यावर 320. 320 मध्ये 60 ऍड केल्यावर 380. 380 मध्ये 20 ऍड केल्यावर 400. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल तयार करायचा. दुसरी गोष्ट काय करायची? मीडियन क्लास फाइंड आउट करायचा. मीडियन क्लास कसा फाइंड आउट करायचा? एन कॅल्क्युलेट करायचं, सगळ्यांची एडिशन. त्याच्यावर n/2. n/2 ची व्हॅल्यू किती? या सगळ्यांचं एडिशन 400 येतो. n/2 किती येते? 200. 200 पेक्षा जास्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कुठली? 200 पेक्षा जास्त कुठली आहे? 200 पेक्षा जास्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठे आहे? इथे. तर हा तुमचा मीडियन क्लास असणार. हा काय असणार आहे? मीडियनचा क्लास असणार आहे. बरोबर का? आता ह्याच्यावरनं ह्या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. एल ची व्हॅल्यू काय असणार आहे? हा जर मीडियन क्लास असेल, एल काय असणार आहे? 20. त्याच्यानंतर n/2 ची तर व्हॅल्यू माहिती आहे 200. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे बेटा फॉर्म्युल्यामध्ये जो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे तो मीडियन क्लासच्या वरच्या व्हॅल्यू आहे. या मीडियन क्लासच्या वरची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते. बरोबर. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठली घ्यायची? मीडियन क्लासच्या अगोदरच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू घ्यायची. फ्रिक्वेन्सी कुठली घ्यायची? मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी घ्यायची. h 40 - 20 किती येतो? 20 येतो. सबस्टिट्यूट केल्यावर मीडियन येणार. मीडियन आणि मोडचे फॉर्म्युले लक्षात असायला पाहिजे. येतं का लक्षात? फाइंड द मीन ऑफ टोल बाय अज्युम द मीन मेथड. हे टोलचा प्रश्न होता का टेक्स्टबुकमध्ये? आहे ना? टोलचा प्रश्न आहे ना टेक्स्टबुक? अज्युम द मीन मेथडने कसा फाइंड आउट करायचा? अज्युम द मीनचा फॉर्म्युला काय आहे? अज्युम द मीन प्लस मीन डेविएशन. क्लास दिलेला असणार आहे. क्लास मार्क कॅल्क्युलेट करायचं. क्लास मार्क ची मधली जी व्हॅल्यू आहे ती अज्युम द मीन कन्सिडर करायची. xi मायनस अज्युम द मीन केल्यानंतर ना डेविएशन येतो. बघा हा क्लास दिलेला आहे त्याच्यावर xi. xi कसं कॅल्क्युलेट करायचं? लोअर लिमिट प्लस अपर लिमिट. 300 प्लस 400 700 भागिले 2 किती होते? 350. लोअर लिमिट प्लस अपर लिमिट डिवाइडेड बाय 2 केल्यावर मिळते. दोन व्हॅल्यू मिळाले 350 450. पुढची व्हॅल्यू 550 750 750 तेच आहे ना? आता हे किती व्हॅल्यूज मिळाले? 1 2 3 4 5. मधली व्हॅल्यू काय करायची? अज्युम द मीन करायची. अज्युम द मीन काय कन्सिडर करायचं? 550 ला कन्सिडर. त्याच्यानंतर डेविएशन कसा कॅल्क्युलेट करायचा? xi मधून अज्युम द मीन सबस्ट्रॅक्ट करायचं. 350 मधून 550 सबस्ट्रॅक्ट केल्यावर -200. 450 मधून 550 सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 100 -100. 550 मधून 550 सबस्ट्रॅक्ट केलं 0. 750 मधून 550 सबस्ट्रॅक्ट केलं 100. डेविएशनची व्हॅल्यूज मिळतात. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ॲज इट इज लिहायची. पुढे काय करायचं? FIDI करायचं. FIDI चा समेशन, FI चा समेशन. या दोघांचं डिव्हिजन केल्यावर तुम्हाला मीन डेविएशन मिळणार आहे. समेशन FIDI केल्यानंतर FIDI डिवाइडेड बाय समेशन FI. बरोबर का? या दोघांचं डिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? मीन डेविएशन. मीन डेविएशनची व्हॅल्यू इथे टाकायची. त्या अज्युम द मीन 550 मध्ये हे ऍड करायचं. निगेटिव्ह आली तर सबस्ट्रॅक्ट करायचं. निगेटिव्ह आली तर सबस्ट्रॅक्ट करायचं म्हणजे काय? निगेटिव्ह आली तर ठेवायची फक्त. प्लस इंटू मायनस मायनसच होते इथे. निगेटिव्ह आली बघा. प्लस इंटू मायनस मायनस होईल. हे सबस्ट्रॅक्ट करायची व्हॅल्यू. ड्रॉ हिस्टोग्राम. आता सुरुवात कुठून व्हायला लागली? 60 पासून. तर 0 to 50 ब्लँक ठेवायचं नाही. काय करायचं? ब्रेक दाखवायचं. काय करायचं? ब्रेक दाखवायचं. हे बघा इथं सुरुवातीचं ब्रेक दाखवायचं आणि बाकी सगळं ॲज इट इज ड्रॉ करायचं. कंटिन्युअस क्लास आहे. बरोबर का? काय चेंजेस करायची गरज नाही. ॲज इट इज ड्रॉ करायचं. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पाय डायग्रामवरून आन्सर करायचं. रिसेंटमध्ये तर क्वेश्चन पाय डायग्राम ड्रॉ करायचा नाही आहे. बरोबर का? स्टेप डेविएशनचा प्रश्न नाही आहे. पाय डायग्राम ड्रॉ करायचा पण नाही. पण तरी सुद्धा प्रॅक्टिस करून द्यायची. काय सांगता येत नाही. बरोबर का? थोडंसं चेंज म्हणून पाय डायग्राम ड्रॉ करायला विचारू शकतो. स्टेप डेविएशनचा प्रश्न पण विचारू शकतो. एक प्रॉब्लेम फक्त तयार करून द्यायचा. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा. प्रश्नाची उत्तर लिहायची. सगळे क्वेश्चन तसेच आहेत. काय करायला सांगितलंय? डायरेक्ट मेथडने काय कॅल्क्युलेट करायचं? मीन. बरोबर का? त्याच्यावरनं XI कॅल्क्युलेट करायचं. हे FI दिलेलं आहे. FI XI चा कॉलम तयार करायचा. समेशन FI XI समेशन FI या दोघांचं डिव्हिजन केल्यानंतर x बार मिळतो आपल्याला. हिस्टोग्राम ड्रॉ करायचा. फाइंड द मीडियन. मीडियनचा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. मीडियन कॅल्क्युलेट करण्यासाठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कॉलम लागणार आहे. पहिला 33 + 30 63 बरोबर का? 63 प्लस किती हे 90 केल्यानंतर 150
क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर काय करायचं, या एनचा एफ आयचा एडिशन केल्यानंतर एनची व्हॅल्यू मिळते. समेशन एफ आयला दुसरं नाव काय एन आहे. एन/2 कॅल्क्युलेट करायचं. एन/2 ची व्हॅल्यू 125 नाही. 125 पेक्षा थोडीशी जास्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची कुठली व्हॅल्यू 125 पेक्षा थोडीशी जास्त कुठली 153. तर हा जो रो असणार आहे हा तुमचा काय असणार आहे, मीडियन क्लास असणार आहे. बरोबर का. हा काय असणार आहे, मीडियन क्लास असणार. ही फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू, ही एलची व्हॅल्यू, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी याच्या वरची घ्यायची, एचची व्हॅल्यू, या दोघांचा डिफरन्स घ्यायचा. बरोबर. सबस्टिट्यूट करायचा, आन्सर मिळतो. ड्रॉ पाय डायग्राम मार्च 23 ला विचारलंय हे बेटा. पाय डायग्राम ड्रॉ करायचा प्रश्न विचारला 23 ला विचार. ड्रॉ करण्यासाठी हे बेटा पाय डायग्राम ड्रॉ करण्यासाठी लागणारे सेंट्रल लाईन. बरोबर का. हे व्हॅल्यूज फक्त दिलेले आहेत. एकूण लोक किती आहेत टोटल कॅल्क्युलेट करावं लागेल. बरोबर का. एकूण लोक किती आहेत 180. 180 पैकी 70 लोक पिझ्झा खातात, म्हणजे त्या सर्कलवरचा किती पोर्शन ला तुम्ही पिझ्झा आणि रिप्रेझेंट करणार. त्याच्यासाठी सेंट्रल अँगल माहिती असायला पाहिजे. सेंट्रल अँगल फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला एकच आहे, व्हॅल्यू डिवाइडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. व्हॅल्यू डिवाइडेड बाय टोटल व्हॅल्यू. आता ही टोटल व्हॅल्यू सुद्धा कशी आहे बघा, 180. हे 180 आणि हा 360. फॉर्म्युलामध्ये 360 काय, हे 1 हे 2 जाणार. 70 इंटू 2 140, 60 इंटू 2 120, 50 इंटू 2 100 असंच येणार व्हॅल्यू. सोपं आहे. डायग्राम कसा ड्रॉ करायचा, पाय डायग्राम सर्कल ड्रॉ करायचा 3 सेंटीमीटरचा. सेंटर आडवी लाईन, पहिला अँगल काय 140, 140चा अँगल ड्रॉ करायचा. काय व्हॅल्यूला रिप्रेझेंट करताय, पहिल्यांदा तर हा अँगल येतो 140 डिग्री. काय रिप्रेझेंट करताय, पिझ्झाला. खाणारे लोक किती आहेत 70. असं ड्रॉ करायचं. पाय डायग्रामला खाली नाव पण लिहायचं, पाय डायग्राम. डायग्राम म्हणलं तर प्रश्नामध्ये डायग्राम लिहायचं, चार्ट म्हणलं तर चार्ट लिहायचं. कोणाचा पाय डायग्राम आहे, प्रश्नात दिलेलं असते बघा. पाय डायग्राम ऑफ गिवन इन्फॉर्मेशन. सर्वे वॉज कंडक्टेड. पीपल काय हॅव्हिंग डिफरंट स्नॅक्स. पिझ्झा खाणारे, बर्गर खाणारे, चिप खाणारे, असं काहीतरी नाव दिलेलं. काय करायचं, हिस्टोग्राम ड्रॉ करायचं. बरोबर. सगळा डेटा दिलेला आहे, ह्याचा हिस्टोग्राम ड्रॉ करायचा. क्लास कंटिन्यूस दिलेलं आहे का, दिलेलं आहे. हे एक्स ऍक्सिस वरती, हे वाय ऍक्सिस वर. एक्स ऍक्सिस वरती स्केल काय घ्यायचं, जे दिलेलं आहे तेच घ्यायचं. 1 सेंटीमीटर म्हणजे 20 मिनिट. आणि वाय ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेणार सांगा बघू याला बघून. 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेणार, जास्तीत जास्त मोठी व्हॅल्यू किती आहे 24, म्हणजे 2 घेऊ शकता बघा. जास्तीत जास्त तुमच्या हिस्टोग्रामची हाईट 12 असायला पाहिजे, कमीत कमी 8 ते 12च्या रेंजमध्ये अप्रोप्रिएट वाटतं. खूप छोटं पण नाही, खूप मोठं पण नाही. एक जर घेतलं तर 24 सेंटीमीटर दाखवताच येणार. येते का. वाय ऍक्सिस वरचा 1 सेंटीमीटर म्हणजे 2 स्टुडंट असं दाखवायचं. मीन कॅल्क्युलेट करायचं कुठल्या मेथडने, डायरेक्ट मेथड. सांगितलंय का इथं कुठला मेथड, डायरेक्ट मेथड म्हणलं, डायरेक्ट मेथड म्हणलं, शेवटी म्हणलं डायरेक्ट. नाही जर म्हणलं तर तुमच्या मर्जीने तुम्ही डायरेक्ट मेथडने यूज करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. कॅल्क्युलेटिंग मीन बाय डायरेक्ट मेथड असं लिहायचं पहिल्यांदा. ऑब्झर्व द टेबल अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हा सगळा दिलेला आहे, टेबलवरनं प्रश्न विचारलेला आहे. काय, विच इज द मॉडेल क्लास. मॉडेल क्लास कशी कॅल्क्युलेट करायची, हे बेटा याची एडिशन करायची, एनची व्हॅल्यू मिळते, डिवाइड बाय 2 करायचं, n/2 मिळते. n/2 पेक्षा मोठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कुठली बघायची, तो तुमचा काय असणार आहे, मॉडेल क्लास. त्याच्यानंतर विच इज मीडियन क्लास अँड वाय. हे बेटा हे काय विचारलंय, मॉडेल क्लास. मॉडेल क्लास म्हणजे काय, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तो मॉडेल क्लास असतो. हे बेटा मोड जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त कुठे आहे बघा, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुठे आहे, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुणाची, 82 वगैरे. हा तुमचा मॉडेल क्लास असणार आहे. मॉडेल क्लास दिलं का तसं, हे बघा 82 चा काय असणार आहे, मॉडेल क्लास. 82 च्या ही क्लास काय 75 to 79 हे तुमची काय असणार आहे, मॉडेल क्लास असणार. आणि मीडियन क्लास कशी असते, n/2 पेक्षा जास्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कुठली बघायची, त्याप्रमाणे तुमचा मीडियन क्लास असतो. हे बेटा मॉडेल क्लास आणि मीडियन क्लासमध्ये फरक लक्षात येते का. मीडियन क्लास कसा निवडायचा, n/2 पेक्षा जास्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असलेली मीडियन क्लास. आणि मॉडेल क्लास कसा, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तोच मॉडेल क्लास असतो. ठीक आहे. तिसरा प्रश्न, राईट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रिसिडिंग द मीडियन क्लास. मीडियन क्लास कुठली मिळाली आपल्याला आता, मीडियन क्लास कुठली मिळाली 7074. बरोबर का. 7074 ची प्रिसिडिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू विचारली. बरोबर का. राईट द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग मीडियन क्लास. त्याच्या अगोदरची कुठली आहे 44. बरोबर का. कुठे लिहिलं बाबा 44. व्हॉट इज द क्लास इंटरवल. क्लास इंटरवल काय, टू कॅल्क्युलेट मीडियन. हे बेटा आता क्लास इंटरवल कुठला घेणार, हा घेणार का हा घेणार, कंटिन्युअस केलेलाच क्लास घ्यायचा. आता क्लास काय आहे, या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यावर 5 येते. जुनं काय होतं, जुनं 4 होतं, नवीन काय 5. असं केलं का 5 लिहिलं. नवीन